हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोइंबतूर एअरपोर्ट बघितलं। त्याचप्रमाणे एअरपोर्टमधनं थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आपण ब्रेकफास्ट केला एका ठिकाणी आणि आता ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर आता आपण नॉनस्टॉप निघणार आहोत उटीला। कारण उटीला जायला साधारणतः 3-3.5 तास लागतात कोइंबतूरवरून। आणि आता बऱ्यापैकी टाइमपास झाला होता ब्रेकफास्ट करायला। तिथे थोडा वेळ आम्ही त्या दुकानामध्ये पण टाइमपास केला आणि तिथून पुढे आता निघालेलो आहोत। आणि साधारणतः हा घाटाघाटाचा रोड आहे। सगळं निलगिरी पर्वताची रांग तुम्हाला इथे दिसणार आहे। हे पूर्ण जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतांच्या रांगा दिसतात तसं आपल्याला तामिळनाडूमध्ये निलगिरी पर्वतांच्या रांगा दिसतात। तर या निलगिरी पर्वतांच्या रांगा बघत बघत आणि ह्या नागबोडी वळणं घेत घेत आपण आता निघणार आहोत उटीकडे। तर इथे एकदम हा जो घाटाचा रोड आहे तो एकदम नागबोडी आहे। इथे हेअरपिन टर्न असं म्हटलं जातं, म्हणजे जी आपली सेफ्टी पिन असते तिला जसा तो पूर्ण टर्न असतो त्या टाईपचे हे टर्निंग आहेत। असे साधारणतः 12 ते 13 टर्न या रोडवर आपल्याला मिळतात की जे अगदी शार्प टर्न आहेत। तर असा हा रोड तुम्ही एन्जॉय करा आणि आपण आता जाऊयात उटीला। आणि मग मी तुम्हाला तिथे पोहोचल्यावर हॉटेलचा एक व्ह्यू दाखवणार आहे, नाईट व्ह्यू। ओके, तर तुम्ही आता हा रोड मस्त एन्जॉय करा। मी तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत ते डिटेलमध्ये यासाठी दाखवते की अगदी मी फ्लाईट कसं टेक ऑफ करतं, कसं उतरतं, एअरपोर्ट कसे आहेत, रोड कसे आहेत, आता पोचल्यानंतर तिथले सर्व पॉईंट्स कसे आहेत, हे यासाठी दाखवते की माझी अशी इच्छा आहे की अगदी तुम्हाला सुद्धा घर बसल्या उटीची ट्रिप झाल्यासारखं एक फील यावं। ही मात्र माझी यातनं खरंच एक प्रामाणिक इच्छा आहे। सो तुम्ही हे सर्व व्हिडिओ मनापासून बघावेत अशी माझी खूप इच्छा आहे। तर अशा प्रकारे आता आपण उटीच्या जवळ आलेलो आहोत, अजून पोचलेलो नाही आहे। तर अशा प्रकारे रात्री साधारणतः 7-7:30ला आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत। आणि हा आहे हॉटेलचा नाईट व्ह्यू। आधी जे बघितले ते कॉटेजेस होते, या टाईपचे सर्व कॉटेजेस इथे आहेत। आणि हे आहे रिसेप्शन आणि डायनिंग। इथे तुम्ही लंच, ब्रेकफास्ट, डिनर सर्व काही करू शकता। जेवणाची टेस्टसुद्धा खूप छान आहे। आणि तुम्ही बघत असाल खूप म्हणजे खूप थंडी होती इथे, धुकं पडलेलं होतं। आणि हा जो व्ह्यू दिसतोय तो अप्रतिम आहे। हा जेवढा छान तुम्हाला इथे दिसतोय त्यापेक्षा डबल टिबल तिथे प्रत्यक्षात फील करायला
खूप भारी वाटत होतं. एकदम 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 कडाक्याची थंडी होती आणि असे सर्वत्र धुकं पसरलेलं होतं. सो इट वॉज अमेझिंग. चला तर आता आराम करून घेऊयात आणि भेटूयात उद्या सकाळी. बाय, गुड नाईट.